रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. कर्मवीरांचे ज्ञानपीठ हे शक्तिपीठ ही ठरते आहे. शाहू फुल्यांचे समानतेचे तत्वमानसी मूर्ते आहे. धर्म जातीच्या पाद गांधींचे मूल्य मानवी जपतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. ही लेणी मोडून लक्ष्मी वहिनी झाली आई. कमवा आणि शिका मंत्र हा तरुणाईला प्रेरक होई. स्वावलंबी वृद्धी देऊन
ठेवून ज्ञान साधना करतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. दलितांसाठी अण्णा तुमची झिजली चंदन काया. अनाथ जीवा सदा लाभली मातृहृदयी तुमची माया. शून्यामधल्या नवसृष्टीचा निर्मिक तोही ठरतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. तिमीर जावा प्रबोधनाची पहाट व्हावी. इथे लाभले पंखले उनी उंच भरारी नभात घ्यावी. प्रतिभाशाली बहुजनांचा वेलू गगनी चढतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला. कर्मवीर जयंती सोहळ्याचे अध्यक्ष मान्य गायके साहेब, या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करून गेलेले माननीय शिंदे साहेब, गुंजाळ साहेब, इतर सर्व सन्माननीय विचारपीठ. तर म्हणजे आपल्या समोर आता आपले रेडिओ मिरचीचे भूषण जे बोलले, इतक्या चांगल्या आवाजानंतर माझा आवाज म्हणजे कोकेनंतर कावळ्याचा आवाज ऐकल्यासारखा आपल्याला वाटतं. वातावरण छान आहे. आपण मी आल्यापासून पाहतोय खूप छान बसलेले आहात. बसण्याशिवाय इलाजच नाही, कारण भोवताली सर्व शिक्षकांचा वेढा पडलेला आहे. जायला जागा नाही, ऐकण्याशिवाय पर्याय नाही. निदान ऐकल्यासारखं दाखवावं लागतं. मध्ये मध्ये टाळ्या वाजवले की वाक्याला वाटतं हे ऐकताय. एकंदर आपण सगळे तयारीचे मुलं आहात. मी सुद्धा, मला आनंद वाटतो सांगायला, कर्मवीरांच्या शाखेमध्ये मी शिकलो. न्यू इंग्लिश स्कूल चितवंडी पाटील असं माझ्या हायस्कूलचं नाव होतं. आणि कर्मवीरांच्या जयंती सोहळा मला आठवतो, बाहेर पटांगणामध्ये तो व्हायचा. इतकी छान सोय नव्हती जशी आता प्रिन्सिपल साहेबांनी तुमची केली. आम्ही असे उघडे मैदानावर बसलेलो असायचो. एक वक्ते यायचे आणि ते बराच वेळ बोलायचे. बरं, ते काय बोलायचे आम्हाला अजिबात समजत नसायचं. पण आमच्या एका सरांनी सांगितलं होतं की मी समोर खुर्चीवर बसेल आणि ते काही चांगलं बोलले की हात वर केला की टाळ्या वाजवायच्या. मग ते काही चांगलं बोलले की सर हात वर करायचे, आम्ही टाळ्या वाजवायचो. म्हणजे आमचं लक्ष त्यांच्यापेक्षा सरांकडे जास्त होतं. एकदा सरांनी चुकून आळस दिला तरी आम्ही टाळ्या वाजवतो. ते वक्त्यांना समजलं नाही मी नेमकं काय चांगलं बोललो असं. पण ऊन असायचं, खाली
सतरंजा चटाया नसायच्या, खेळायला खडे असायचे, एकमेकाला मारायचे, माती उधळायची, खूप त्रास झाला तर चेहऱ्याला लावून यायची, असा आमचा वैताग सगळा सुरू असायचा. आता तुमच्या नशिबी तो नाही. खाली चटाया काही करता येईना, शांत बसावं लागतंय, उन्हाचं कारण नाही, पण आम्ही असे सगळे मस्त बसायचो. बरं, आमची गंमत अशी असायची, कुठलेही प्रमुख पाहुणे आले की आमच्या वर्गातील एका मुलांना सरांनी तयार केलेलं होतं. 6वीतला मुलगा तो होता आणि 6वी 5वी 6वीत भाषण पाठच करावं लागतं. त्याला सरांनी 3-4 वाक्य लिहून दिलेले होते की आज या ठिकाणी आलेले पाहुणे खूप थोर आहेत, तसं म्हणावं लागतं. थोर असं नाही तर नसतो, पाहुण्यांनाही थोड्या वेळ वाटतं मी थोर आहे. मग कुठलेही पाहुणे आले की तो मुलगा यायचा आणि तो सांगायचा आज आपल्याकडे आलेले पाहुणे खूप थोर आहे. मग सर सांगायचे टाळ्या वाजवायचे, असं ते ठरलेलं असायचं रंगीत तालीम. आणि त्या पाहुण्यालाही वाटायचं की छान, किती शिस्त आहे मुलांना, मी थोर आहे वगैरे वगैरे. बरं, आम्हाला इतकं वाईट वाटायचं कारण त्या मुलाला पाहुणे छान म्हणायचे. आता आपल्या वयातल्या किंवा आपल्या वर्गातल्या कोणाला छान म्हणणं ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. समजा 10वीच्या एखाद्या मुलीला गणित आलं, सर जर म्हटले की तू खूप ब्रिलियंट आहे, तर बाकीच्यांचे चेहरे पहा कसे असतात, म्हणजे कारलं खाल्ल्यासारखे होतात. हिला कशाला ब्रिलियंट म्हणतात, वाईट वाटायचं आम्हाला. मग आम्हाला असं वाटायचं की त्या मुलाचं भाषण पडलं पाहिजे. मग आम्ही काय करायचो, तो भाषणाला उठला की असे समोर आम्ही 4-5 जण बसलेलो असायचो. तो भाषणाला उभा राहिला की आमच्यातलं कोणी नाक खाजवायचं, कोणी डोकं खाजवायचं, कोणी मध्येच उभं राहायचं. का? की त्याचं लक्ष विचलित व्हावं, त्यानं विसरावं, असा आमचा उद्देश असायचा. बरं, त्या बिचाऱ्याला माहित होता यांचा प्रयत्न सुरू आहे, आपण यांच्याकडे पाहायचंच नाही. तो असं दूर पाहायचा, आभाळात पाहायचा. पण एकदा अशी गंमत झाली, आमच्या गावात एक पैलवान जुन्या काळी असा हगामा असायचा, ते त्यांनी कुस्ती जिंकली आणि मुख्याध्यापक साहेबांनी त्यांना सांगितलं तुमचा सत्कार आहे. ते असे येऊन बसले. आता पैलवान तुम्हाला माहित आहे, मला असं दांडगं शरीर, जाड जाड वाहनं वगैरे, फेटा, मिशा बसले, बाजीप्रभू सांगितलं. आणि सरांनी नेहमीप्रमाणे त्या मुलाला फोन केली, आपलं काम सुरू कर. तो बिचारा आला. बरं, त्या दिवशी गंमत अशी, त्यानं नेमकं आमच्याकडे पाहिजे आणि आम्ही आपलं सुरू केलं, नाक खाजव, कान खाजव, डोकं खाजव. आणि तो असं म्हटलं की आलेले पाहुणे, त्याला पुढचं आठवणच नाही. तो आमच्याकडेच पाहायला लागला आणि आम्ही असायला लागलो. तो अजून विसरला. मग आलेले पाहुणे थो कॅसेट गुंतल्यासारखं त्याचं पुन्हा पुन्हा तेच सुरू झालं. थोड्यानं गंमत अशी झाली की थोचं चो झालं. म्हणजे तो चुकून खरं बोलला, पण मुख्याध्यापकानं पटकन त्याला असं शर्टला खेचून मागं बसवलं पाहिजे. बरं, पैलवानांचं काय झालं, सत्कार तर त्यांनी घेतला नाहीच, पण नंतर आमचे मुख्याध्यापक 8 दिवस शाळेतच आले. काय झालं आम्हाला काही माहित नाही, पण त्या पैलवानांनी कुठला तरी डाव त्यांना टाकला असं वाटतं. बरं, आले ते इतके संतापलेले होते, छडी घेतली. बरं, त्या काळात मारण्याची सोय होती, म्हणजे छडी असायची, मोठमोठाले रूळ वगैरे मारायचे. आणि मारला आणि घरी रडत गेलं तरी वडील लाड करत नसायचे. वडील येऊन सांगायचे याला अजून मार. आता आहे का तसं? तुम्हाला मारल्यावर काय होतं? मम्मी येते, मम्मी सांगते याला मारायचं नाही, याला मारायचं नाही, हा नवसानं झालेला आहे. म्हणजे 2000 नंतर बहुतेक नवसानच झालेलं आहे. कुणाला मारायची सोय नाही. पण सपासप छड्या आम्हाला मारल्या. म्हणे याचं भाषण का पाडलं? मला म्हणे तू एक काम कर, आपल्याकडे 2 दिवसांनी एक पाहुणे येणार आहे, याच्याऐवजी तू इथे येऊन बोलायचं. म्हटलं सर तेवढं सोडून मला काही सांगा, खेळायला सांगा, कबड्डी, खो खो, काही. अगदी पाणी वाहील त्यावेळेस सारून घ्यायचे शेणानं, भिंतीला पोचारा मारायचे, मग नदीवरून पाणी आहे, हे भाषणाचं मला सांगतो. म्हणजे तुम्ही दुसऱ्यांना हसता, इथं आल्यावर काय होतं तुम्हाला समजेल. आणि त्यांनी मला एकच वाक्य दिलं, पाहुणे येतील
आणि तू एवढंच बोलायचं की आलेल्या पाहुण्यांचं मी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो. मग पाहुणे आले, आमच्या वर्गातील मुलींनी त्यावेळेस तो रानटी गुच्छ त्यावेळेस तयार करायचे, रानातले फुलं वगैरे काट्यानं टोचायचं असं सुंदर. तो गुच्छ तयार केला, ठेवला. तुम्हाला सांगतो मी रात्रभर ते वाक्यपाठ करत होतो. म्हटलं आता मुलं आपल्याला हसतील, मुली हसतील, आपण अजिबात घाबरायचं नाही. त्या दिवशी तुम्हाला सांगतो असं नेहमीपेक्षा जास्त तेल वगैरे लावलं मी. इथं यायचं म्हटल्यावर थोडं बरं वाटलं पाहिजे, पण ते तेलाच्या धारा गाळायला लागल्या, ते एका हातात मी आपलं पुसत आहे. मग इथं आलो असा उभा राहिलो ताट मानेना. तुम्हाला सांगतो इथं येऊस तर परिस्थिती बरी होती, पण इथं आलो आणि समोर पाहिलं आणि गर्भगडीचं काही मला सुचेना, तोंडातून शब्द फुटेना. मग हे जे ठेवलेलं आहे याला डायस म्हणतात. याचा उपयोग काय असतो? काय असतो? वक्ता घाबरला की हे त्याच्या मदतीला येतं. त्यांना हे घट्ट पकडायचं. आधार, आर्थिंग ती वक्त्याची आर्थिंग असते. आणि हे जर नसेल तर वक्ता मागे मागे जातो टेबलाकडे आधार शोधायला. मग मी ते असं घट्ट पकडलं आणि मी ते वाक्य बोलतो. पहिलं भाषण कधी बरोबर येत नाही, माझंही बरोबर आलं नाही. मी ते वाक्य चुकलो. म्हटलं आलेल्या पाहुण्यांचं मी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो. पाहुणे म्हटले गुच्छ मला दे, म्हणजे तुला खूप आनंद वाटेल. मला याच्यासाठी इथं बोलवलं. तुम्हाला सांगतो पुन्हा दुपारी हेडमास्टरांनी काय केलं सांगायला. ते म्हटले अरे तुला इतकं मारतोय मी, तू सुधरत कसा? पण नंतर मात्र मी ठरवलं मुलं आपल्याला हसतायत, आपण भाषण शिकलं पाहिजे. आणि आज जे मी इथं उभा आहे, मी जे बोलू शकतो ही फक्त कर्मवीरांची कृपा आहे की मी कर्मवीरांच्या शाळेत आहे. कर्मवीरांनी असे किती फुलं फुलवली असतील, जे कुठं नोकरीला असतील, कलेच्या क्षेत्रामध्ये असतील. प्रचंड या माणसाचे आपल्यावर प्रचंड उपकार आहे, म्हणून ते आपले देव. तुम्ही असं समजू नका मला अमुक येत नाही. कर्मवीरांनी ज्या शाळा काढल्या रयतच्या, त्या रयतनं आपल्याला काय शिकवलं की तुम्हाला एखादा विषय जर येत नसेल, दुसऱ्या विषयात तुमची प्रगती असेल, तुम्ही वर्गात जर कच्चे असाल तर कुठल्या तरी कलेमध्ये तुम्ही श्रेष्ठ असाल. तुम्हाला गंमत सांगतो, एकदा 5वीच्या सरांनी आम्हाला निबंध लिहायला सांगितला. आमची सहल, आणि आमची सहलच गेलेली नव्हती. तुमची जाते कसं नाही काढणार. त्यांना किती आनंद झाला. आमची सहल का जात नव्हती त्याचे कारण वेगळे आहे. म्हणजे आता तुमची का जात नाही त्याचे कारण वेगळे आहे की जरा बिलिंदर आहे, कुठवर सांभाळायचे, उद्या काही झालं तर काय घ्या. पण आमची सहल का जात नव्हती? एका शाळेमध्ये 5-5, 6-6 भावंड असायची पूर्वीच्या काळी. मग किती जणांना पैसे द्यायचे वडिलांनी सहलीला? त्यापेक्षा सहल जात नव्हती. मग सरांनी आम्हाला सांगितलं निबंध लिहा आमची सहल. एक मुलगा उठला, म्हटलं सर आपली सहल जात नाही, काय लिहायचं काय? तर ते म्हटले आपल्या गावात ज्या नाही ते आपण सहलीत काय पाहतो, जे इथं नाही ते. तर तो म्हटला आपल्या गावात दारूचं दुकान नाही, ते काय? तर सर म्हटले वाईट लिहायचं, निबंधात वाईट लिहायचं नसतं, छान लिहा. कुठेतरी तुम्ही प्रवासाला गेले असं लिहा. असं समजा की तुम्ही कोकणात गेले आणि समुद्र पाहिला. आता तुम्ही टीव्हीत समुद्र पाहिला, पुस्तकात समुद्र पाहिला, कोणी जाऊनही आलं असेल. आम्ही काय पाहिलेलं नव्हता. मग आम्ही काय केलं, 3-4 जण एकत्र बसून सुरू केलं. आता समुद्र पाहिलेलं नाही, मग काय काय लिहायचं? तर एकदम म्हटलं लिहा समुद्र मोठा असतो, वारा आलं की पाणी उसळतं, लाटा उसळतात, समुद्राचं पाणी निळं असतं. एकानं तर असं लिहिलं समुद्रात पाणी असतं. कधी पाहिलेलंच नाही. ते खारट असतं, त्याच्यापासून मीठ तयार होतं वगैरे वगैरे असं छान.
मग आम्ही सरांना निबंध दाखवला, कोणाला 4 मार्क, कोणाला 5 मार्क. सगळ्यात शेवटी आमच्या वर्गातील एका मुलानं निबंध दाखवला. सरांनी तो पाहिला, त्याचा कान पिरगळला आणि धपाटा टाकला. आम्हाला इतका आनंद झाला. तो दिवस अगदी छान सुंदर, याला धपाटा बसायला पाहिजे. मग म्हटलं सर आम्हाला दाखवा त्याला काय लिहिलं. जसं काय आम्ही फार भारी लिहिलं होतं. मग सर म्हणे पाहायचा निबंध. सरांनी वही दाखवली. तुम्हाला गंमत सांगतो, हुशार मुलगा होता. त्यानं असं लिहिलं होतं, आमची सहल, आणि खाली एकच ओळ लिहिली होती, सहल निघाली आणि गाडी पंक्चर झाली. तो म्हटला सर गाडी पुढे गेलीच नाही. सर म्हटले तुझ्या मार्काची गाडी सुद्धा पुढे जाणार नाही. पण तो हुशार होता. तो राजकारणात गेला पुढे. असे माणसं राजकारणात जातात. चित्रकलेचे सर होते आम्हाला. अशी छेडी घेऊन वर्गात यायचे. असे तुम्हाला सांगतो चित्रार्थ्यासारखे होते. असे आले की आम्ही सगळे घाबरून जायचो. इंग्रजी गणिताला घाबरतात, पण आम्ही त्यांना घाबरायचो. ते आल्याबरोबर सांगायचे माणूस काढा. आता 5वीत असताना माणूस कसा काढायचा. आम्ही पुन्हा एकत्र बसतो. माणूस काढायचा कसा काढायचा बरं. सरांची भीती. मग एक जण म्हणायचं अरे माणसाचं डोकं घागरीसारखं असतं, मग घागर गोड, मग डोळे बटाट्यासारखे असतात, मग बटाटा, मग खाली पोट असं पेटीसारखं असतं, पेट, खाली 2 पाय सरळ, हात सरळ, केस असे गव्हासारखे उगवले. रोबोटच दिसायचं. म्हणजे मला वाटतं आमच्या वया पाहूनच रोबोटचा शोध लागला असं. सर म्हणायचे अरे पाय असं गुडघा इथं वाकलेला दाखवा, हात वाकलेला दाखवा, असं सरळ काय काढलं तुम्ही वगैरे समजून सांगायचं. पण एके दिवशी सर आले, संतापलेले होते. बहुतेक घरी काही झालं असं होतं. आता घरी राग काढता येत नाही, मग ते वर्गात काढावं. ते आले आणि आम्हाला सांगितलं गाव काढा, गाव. म्हटलं हे तर भलतंच, इथं धड माणूस काढताय ना, गाव कसं. एकानं विचारलं सर गाव म्हणजे. ते म्हटले असं पहाटेची वेळ दाखवा, पारावर बसलेले शेतकरी आहेत, आमच्या स्त्रिया डोक्यावर पाट्या घेऊन चालल्यात शेतामध्ये, गुराची गुरं घेऊन चालल्या वगैरे, काढा पक्षी उठतायत वगैरे. मला काय विचारू नका, बस. पुन्हा एक मी वही दाखवली सरांना. छान म्हणजे पार दाखवला होता, शेतकरी दाखवले असे, पण ते बसलेले नव्हते, असे तरंगलेले दिसत. तर सर म्हटले शेतकरी खाली घे. म्हटलं त्यापेक्षा सर पारच वर घेतो, ते सोपं जाईल ना. तर ते म्हटले मग उडी मारून बसावं लागेल. पारा जरा कुठं असतो खाली घ्यायचा. डोक्यावर पाट्या घेऊन जाणाऱ्या स्त्रिया दाखवल्या. स्त्रिया खालून चालल्यात, पाट्या तरंगत चालल्या. ते म्हटले पाट्या डोक्यावर टेकव. म्हटलं ठीक आहे. गुरं वळणारा गुराची दाखवला, कोण कोणाला वळते ते समजत मजेशीर गाव. पण त्यांनी दुरुस्त सांगितलं. मला आठवतं 4-4.5 मार्क दिले पैसे. सगळेच शेवटी पुन्हा आमच्या वर्गातल्या एका मुलानं गाव दाखवलं. पुन्हा सरांनी त्याच्या पोटाला असा चिमटा घेतला. फार शिक्षेचे प्रकार होते. पोटाला चिमटा घेऊन पिळणं, खुंटीला असं हातात हात घालून खुंटीला टाणणं, प्रचंड शिक्षा. उन्हात उभं करणं, 100 जोर बैठका काढायला लावणं, प्रचंड. म्हणजे जसं एखादा जेलर शिक्षा करतो कायद्याला, तशा शिक्षा. पण पालक म्हणायचे त्याच्याशिवाय हा सुधारणार नाही. आम्ही सुद्धा असे धक्केकट्टे झालो होतो त्याला. आणि मग त्या मुलाचा पोट असं किरगळलं सरांनी, तो रडायला लागला. लगेच आम्ही म्हटलं सर आम्हाला दाखवा गाव. सरांनी दाखवलं. तुम्हाला सांगतो त्याची चित्रकलेची वही सगळ्या पानावर त्याने हिरवा रंग असा घोळसून गेलेला. जेवढा म्हणजे त्याच्या रंगपेटीमध्ये जेवढा हिरवा रंग होता सगळा असा काही दिसत नव्हतं पानावर, हिरवदार पान. मग सर त्याला म्हटले गाव कुठे आहे. तो म्हटलं कसं आहे असं, गावाभोवती दाट झाडी आहे आणि या झाडी मागे गाव आहे. आता तुम्हाला काही दिसणार नाही, झाडी दिसणार, याच्या मागे गाव आहे. मग सर म्हटले पान उलटून गाव याच्या मागे गाव आहे. तो म्हटला सर नाही आहे, हिरव्या रंगावर काळ्या काळ्या रेषा दाखवल्या, याचा अर्थ पहाटची वेळ झाली, आईनं चूल पेटवली, धूर निघतोय, याचा अर्थ झाडी मागे गाव आहे. तुम्हाला सांगतो त्या मुलाला सरांनी 10 पैकी 10 मार्क दिले. म्हटलं सर असं कसं पार नाही, शेतकरी नाही. ते म्हटले नाही, चित्र असंच असतं. तुम्हाला सांगतो या रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षकांनी आम्हाला बालपणी जे जे शिकवलं, आज जे सगळी माणसं इथं बसलेली आहेत ते सगळे कर्मवीरांच्या
कार्याचं सेंद्रियत्व घेऊन मोठे झाले, नाही तर हे जग पाहायला मिळालं नसतं. म्हणून तुमचं भाग्य आहे. आता ही रांगोळी मी पाहिली, आल्यापासून मी पाहत होतो, म्हटलं तुमच्या चित्रकलेच्या सरांनी ही काढली असेल. कार्यक्रम झाल्यावर त्यांना आपण भेटू. पण ज्यावेळेस मला समजलं हे एका मुलानं काढले, मुलीने काढले, खरं म्हणजे काय त्यांच्यामध्ये आहे, हे कुठून आलेलं आहे, हे सगळं कर्मयोगाने आहे आणि हे आपलं भाग्य. पण आता गंमत काय होते, काही आता शिंदे साहेबांनी एआयच्या बाबतीमध्ये सांगितलं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तुम्हाला जर निबंध लिहायचा आहे माझी आजी, आणि तुम्ही जर मोबाईलवर टाईप केलं एआय मध्ये माझी आजी, निबंध येईल की नाही? ती एआयची आजी. त्याचे तोटे पण आहेत, फायदे आहेत पण तोटे पण आहेत. म्हणून जुना काळ मला कसा आठवतो तुम्हाला आठवणार नाही, मी तुम्हाला सांगतो. आम्ही ज्यावेळेस तुमच्यासारखे होतो ना 5वी 6वी मध्ये, सकाळी आई आम्हाला उठवायची, उठा उठा, कारण पूर्वी शाळा सकाळी असायची, चेहऱ्यावर पाणी मारायचं, उठवायचं. आम्ही काय पाहायचो, गावामध्ये सगळी धांदल उडालेली आहे, कशाला? पाणी भरायला. म्हणजे स्त्रिया नदीकडे पळतायत, कोणाच्या डोक्यावर 1 हंडा 2 हंडे, ज्या तरुण स्त्रीच्या डोक्यावर 3 हंडे दिसायचे. समजून घ्यायचे नवीन आलेली सून आहे आणि हा सासूने केलेला प्रयोग आहे. सासू प्रयोग करते ना गेल्याबरोबर, तुमच्यावर पण होणार आहे. 3 हंड्यात होणार आहे. मग 3-3 हंडे. मग या आता म्हणतील की ज्याच्याकडे नळ आहे तसे सोयरी पहा वगैरे असं घाबरते. आणि मग अशा नदीकडे चाललेल्या पुरुषाच्या खांद्यावर कावड असायची, पुढं भांडं मागं भांडं, आडातून ते पाणी शेंदायचे. पहाटे सगळ्या गावात धावपळ, कशाला? पाणी भरायला. दिवसभर लागणारं पाणी पहाटेच भरलं जायचं. मग आई आंघोळ करायची. तुम्हाला सांगतो, पूर्वी आई अंधार तोंडी आंघोळ करायची. अंधार तोंडी म्हणजे काय? प्रकाश पडण्याच्या. का करायची? कारण पूर्वीचे बाथरूम, नाणी घर हे घराच्या समोर होते आणि त्याचे भिंती कमरी इतक्या उंच होत्या. आईला कधी मोकळेपणानं उभ्यानं आंघोळ करता आली नाही. आई खाली बसायची, पटकन 1-1.5 बादली पाण्यामध्ये ती आंघोळ भरकन उरकायची, घरामध्ये यायची. आईचा मेकअप सुरू व्हायचा. पूर्वीच्या आईचा मेकअप 1-1.5 मिनिटामध्ये व्हायचा. पटकन गळ्यात ते एक जाड मानाचं मंगळसूत्र घालायचे, दुसरा दागिना नव्हता. 9वारी साडी घालायची. तुम्ही पाहिजे 9वारी साडी? 9वारी साडी घालायची, त्याला 4-5 रंगाचे छिगडं असायची, त्याला तळूत म्हणायचे. तुम्हाला सांगतो, आता नवरात्र सुरू आहे. आज कुठला रंग आहे? किती माहिती आहे? पिवळा. आपल्याला माहिती आहे पिवळा? आपला काळा ठरलेला आहे. आमचा काळा रंग ठरलेला आहे. आमच्या डोळ्यापुढं कायम काळच असतं. तुम्ही पिवळा घाला, हिरवा घाला, काही घाला. पण आजची आई प्रत्येक दिवशी वेगळ्या रंगाची साडी घालते की नाही? आमची जुनी आई एकाच दिवशी नवरात्र साजरे करायची अशी परिस्थिती. सगळे रंग एकाच दिवशी तिच्या साडीला असायचे, फक्त गरिबी मुलं असायची. मग कपाळाला ते मेन असं ते गोंधल्यासारखं दिसायचं. पूर्वी गोंधायचे, हातावर नाव, खांद्यावर नाव, इथं नाव. का? मोबाईल नव्हते. मुलगा बाजारात हरवला, जत्रेत हरवला, सापडायची अडचण होती. सापडला की सांगायचं तो आमचा मुलगा आहे, त्याच्या हातावर गोंधलेला आहे, ओळखायची खून होती. आता त्या गोंधल्याला काय म्हणतात? त्याला टॅटू. टॅटू तुम्ही आता पाहिले का टॅटू? इथपासून पायापर्यंत टॅटू. म्हणजे असं वाटतं हा हरवलेला बघा, इतके टॅटू. पूर्वी हरवलेला सापडायसाठी टॅटू, आता हरवलेला बघा असं इतके टॅटू. मग आई त्या कपाळाला मेन असायचं, लावायची. कुंकवाचा करंडा असायचा लाकडी. त्या करंगळीच्या शेजारच्या बोटानं अनामिकानं कुंकू घ्यायची, कपाळाला लावायची. मातीच्या भिंतीमध्ये कुठेतरी आरशाचा तुकडा खोसलेला असायचा. आई खाली वाकायची, त्या आरशामध्ये फक्त कपाळ दिसायचं. ती पदर घ्यायची, जिभेच्या टोकामध्ये बुडवायची आणि असं सुंदर वर्तुळ काढायची त्या कुंकवाचं. कधी शाळेत न गेलेली आई भूमिती शिकल्यासारखं ठसठशीत वर्तुळ काढायची. सौभाग्य. त्याच्याकडे काही तिचा मेकअप नाही. मग आम्हाला म्हणायची आवडा तेवढ्या दरवाजामध्ये वासुदेव यायचे. तुम्ही पाहिलं वासुदेव? डोक्याला त्या मोर पिसाचं टोपी असायची, गळ्यामध्ये तुळशीची माळ असायची, हातामध्ये टाळ चिकड्या असायच्या आणि वासुदेव वाला हो वासुदेव वाला, काख्याला झोळी असायची. मग आई बाहेर जायची, त्याच्या झोळीमध्ये धान्य घालायची. तो त्या झोळीतले 4 दाणे काढायचा, पुन्हा अन्नामध्ये टाकायचा, मोठ्यानं ओरडायचा, दान पावलं. दान पावलं म्हणजे काय? तुम्ही जसं मला धान्य दिलं तसं तुमच्या घरामध्ये सुद्धा भरभरून संपत्ती येऊ, असं तो म्हणायचं.
पण आमचे कान मात्र एका वेगळ्या हळीला, एका वेगळ्या घोषणेला टपलेले असायचे. आणि ती हळी ऐकू यायची मोठ्यानं, बटर बटरवाला यायचं, दारात यायचं. बरं, ज्याच्या घरात जास्त बोलत होतो तो जास्त ओरडायचा. का? पोराला त्यांनी बटर घ्यावं. जुन्या लोकांना आठवत असेल. मग बटर कोण देणार? आई लाल करत नव्हती, बाबा लाल करत नव्हते. पटकन जायचं, आजीच्या कुशीत शिरायचं. आजी डोक्यावरून हात फिरवायची, लब्बाड असं म्हणायची. तिच्या कमरेला एखादी 4-5 रंगाची पिशवी असायची, एखाद्या कप्प्यात हात घालायची, ढब्बू पैसा काढायची, हातात तो द्यायची, धावत जायचं, त्याच्याकडून एक खारं बटर घ्यायचं, घरात यायचं. त्यावेळेस कप्पाशा नव्हत्या, मोठ्या थाळीत आई चहा द्यायची. त्या थाळीमध्ये ते बटर टाकलं की ते अख्खा चहा पिऊन घ्यायचं. असं मोठं व्हायचं. मग 4-5 भावांनी बसायचं आणि मग ते बटर बोटानं खात राहायचं. आई सांगायची, आवळा शाळेची घंटा ऐकू येते. मग सगळ्या भावांना एका मोठ्या घामेल्यात आंघोळ घालायची आहे. पाणी वापरायचं नाही, पाणीच नव्हतं. नंतर ते झाडाला वगैरे घालायची. मग आमचा शाळेत जायचा मेकअप सुरू व्हायचा. तुम्हाला सांगतो, आमचा ड्रेस काय होता? तो खाकीचा अर्धा तुकडा, चड्डी म्हणायची. मग त्याला ठिगळं ठरलेले होते टीव्ही सारखे. मग ती चड्डी घालायची, पांढरा शर्ट घालायचा, त्याला आम्ही आंगडं म्हणायचो. मग शर्टिंगची हाऊस ते चड्डीत पोसायची. बेल्ट नव्हते, पट्टे नव्हते. मग करदोरा वरून घ्यायचा. करदोरा ढिल्ला असेल तर एखादी काडी घ्यायची, सातळीच्या तारेसाठी फिरायची, पोट्टम फुगायची. दुपारी जेवलं की काडी पुन्हा ढिल्ली करायची. ऍडजस्टेबल बेल्ट होता. आई चेहऱ्याला इतकी पावडर लावायची, माझा बाबड्या गोरा दिसला पाहिजे. कशाचा बाबड्या गोरा दिसतोय? मला वाटतं ते गिरणीतलं पीठच असं. डोक्याला तेल लावायची. निघा शाळेमध्ये. आम्ही दप्तर घ्यायचो. दप्तर म्हणजे काय? फॅक नव्हत्या, सुटला युरियाच्या गोण्या होत्या. त्यात एक कुटकी पाटी असायची, पेन्सिल असायची, एखादी वही असायची. ते दप्तर घ्यायचं, पाठीवर मारायचं, गावात निघायचं. तुम्हाला सांगतो, आम्ही जणू त्या खताचे ब्रँड अॅम्बॅसेडर होतो. मस्तपैकी असं चालायचं. गावात काय परिस्थिती असायची? उघड्या अंगाची माणसं तांब्याच्या कळशा घेऊन देवाला पाणी व्हायला इकडं तिकडं धावताना दिसायचे. मंदिरातल्या 3-3 घंटा ऐकू यायचा. आणि काही माणसं टमरे घेऊन गावाच्या बाहेर जाताना दिसायचे. त्यावेळेस शौचालय नव्हतं, सेपरेट मॉर्निंग वॉकला जाण्याची गरजच नव्हती. माणसं उठायचे, डबा भरायचे, गावाच्या बाहेर पडायचे. एखादा जास्त पळताना दिसला की समजायचं रात्री चांगला देत होता. गावात अशी सगळी धावपळ. आणि तुम्हाला सांगतो, आई तुळशी समोर जायची, तुळशीला पाणी घालायची. तुमच्यासारख्या तरुण मुली उठल्याबरोबर अंगण झाडायच्या, अंगण सारवायच्या. तुमच्यासारखे 10वी-12वीतले मुलं उठल्याबरोबर व्यायाम करायचे. बाबा कुठेतरी ग्रंथ वाचताना दिसायचे, नाही तर शेतात गेलेले दिसायचे. ही पूर्वीच्या गावातली पहाट होती. आता तुम्ही मला सांगा, पहाटे उठल्याबरोबर आपण काय करतो? तुम्हीच नाही, आपले पप्पा, आपली मम्मी, आपले आजोबा. उशाला मोबाईल पटकन यायचं, व्हॉट्सअप सुरू करायचं. का? जगाची काळजी आहे. मी झोपल्यावर या जगाचं काय झालं असेल? तू झोपला तिथं जग चांगलं चाललं नाही बघू नको. पण लगेच धबा पेशंट येतात. लोक रात्रभर झोपतच नाही, तो व्यक्त होतात. उठल्याबरोबर सुद्धा थोडी जाग आली तरी व्यक्त होतात आणि परत झोपतात. धबा पेशंट येतात. अचानक एखादा फोटो येतो. काय? रात्री ही गेली गावातले. मग ओळखीचे असो नाही तर नसो, अंथरुणात पडल्या भावपूर्ण श्रद्धांजली 4-5 फुलं टाकून द्यायची. फुकट जायचं, आम्हाला टाका, काय फरक पडत नाही. तसंच खाली यायचं. अजून एखाद्याचा फोटो येतो, आज यांचा वाढदिवस आहे, म्हणजे यांचा जन्म झाला, ज्यामुळे किती उपकार झाले. मग ओळखीचा असो नाही तर नसो, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वरचेच फुलं खाली टाकून द्यायची. त्यात वेदना नाही, संवेदना नाही. आईकडे पाहायचं नाही, बाबाकडे पाहायचं नाही. दूर कुठं तरी 200 मैल दूर असलेल्या मित्राला मेसेज पाठवायचा, गुड मॉर्निंग. मग अस्वस्थ व्हायचं, याचा मेसेज का परत येत नाही? हा जिवंत आहे ना, की गेला की काय? मग एकदाचा 5-10 मिनिटांना त्याचा मेसेज येतो. तो पाहिला की जीवाची शांती होते आणि मग आमचा दिवस सुरू. तुम्हाला सांगतो मित्रांनो, रयत शिक्षण संस्थेनं AI वापरायचं ठरवलं, मोबाईल वापरायचे ठरवले. पण हे मोबाईल वापरता त्याचा गैरवापर होणार नाही, हे रयत शिक्षण संस्थेतल्या प्रत्येक विद्यार्थ्यानं जपलं पाहिजे. नाहीतर आज तुम्हाला सांगतो, जसं आमच्या मित्रांनी सांगितलं, डिजिटल अरेस्ट. बोलता लाखो रुपयाला, 40 लाख, 60 लाख, कोटी रुपयाला माणसं डब्यामध्ये जातात, असे प्रकार सुरू झाले.
म्हणून त्या गोष्टी सुद्धा आपण जपल्या पाहिजे. म्हणून इथं पालक आहे, पालकांना एक विनंती आहे, कमी पालक आहे, पण या सगळ्या मुलांचे दप्तर आमचे सर सुद्धा आहे. आणि नेमकं त्यांच्या समोर सांगण्याची ही वेळ येते, आठवड्यातून 2-3 वेळेस या मुलांचे दप्तर तपासत जा. कारण दप्तर हे मुलाच्या मनाचं प्रतिबिंब असतं. तुम्हाला दप्तरात काय सापडेल? एखाद्या आमच्या ताईच्या वहीवर रांगोळी सापडेल इतकी छान, समजून घ्यायचं की रांगोळीमध्ये पारंगत आहे. एखाद्या आमच्या मित्राच्या वहीवर मेहंदी सापडेल, समजून घ्यायचं हा मेहंदीमध्ये पारंगत आहे. आमच्या एखाद्या ताईच्या वहीमध्ये झाडाचे पानं सापडतील वाळलेले, याचा अर्थ हिला पर्यावरणाची आवड आहे. पण चुकून एखाद्या मुलाच्या दप्तरामध्ये तुम्हाला स्क्रू ड्रायव्हर सापडू शकतो, छोटा चाकू सापडू शकतो. याचा अर्थ काय? हा कुणाच्या नादी लागलेला आहे? आमच्या वडिलांनी, आमच्या पालकांनी शाळेत यावं, त्याच्या क्लास टीचरला भेटावं, याचे मित्र कोण आहे हे मी का सांगतो मित्रांनो? आता इथं सांगू नये, पण सगळीकडे बातमी आलेलीच आहे म्हणून सांगतो. आमच्या अहिल्यानगरमध्ये मागच्या महिन्यामध्ये 8वीच्या मुलानं 10वीच्या मुलाचा खून केला आणि 4 दिवस चाकू त्याच्या दप्तरामध्ये होता. 4 दिवस. तेच दप्तर जर त्याच्या मम्मीनं पाहिलं असतं, पप्पांनी पाहिलं असतं, सरांनी पाहिलं असतं तर ही वेळ आली नसती. पण हे तुम्ही शिकलात कुठून? हे सगळं आलं कुठून? आम्ही कर्मवीरांचे जर लेकरं आहोत तर हे सगळं आपल्यामध्ये आलं कुठून याचा जरा विचार आमच्या मुलांनी सुद्धा केला पाहिजे. म्हणून तुम्ही एक काम केलं पाहिजे. 40-40, 50-50 हजाराचे मोबाईल आपल्या घरामध्ये असतात, लाख रुपयाचा टीव्ही आपल्या भिंतीवर असतो, पण आपल्या घरामध्ये पुस्तकं नसतात. माझी पालकाचा विनंती आहे, या मुलांना पुस्तक आणून द्या, छत्रपती आणून द्या, बाबासाहेब आंबेडकर आणून द्या, फुले आणून द्या, वाचा. घरामध्ये पुस्तकं ठेवा, वाचतील. आता पुस्तकं नाही, या मुलांवर संस्कारच होत नाही. हे संस्कार करायचे कुठे? आणि पहिले संस्कार कुठं होतात? कुटुंबामध्ये होतात, घरामध्ये होतात. आता तुम्ही मला सांगा, 7च्या दरम्यान तुमच्या घराची परिस्थिती काय असते? 7च्या दरम्यान आई काय करते? टीव्ही समोर बसलेली असते. सगळ्याच असतील असं नाही, पण बहुतेक आई टीव्ही समोर बसते, सिरियल सुरू होतात. 7 ते 9 कुणी कुणाशी बोलायचं नाही. घरातले सगळे गप्प असतात, टीव्हीतले पात्र बोलतात, आम्ही पाहत राहतो. आई टीव्ही लावते, ती कुठली नको ती सिरियल. कधी कधी 4-5 बाया रडतात, त्यांच्यासारखेच पुरुष आटेमध्ये येतात, तेही रडतात. मग मुलगी येते, शेजारी बसते, मुलगा येतो, शेजारी बसते, त्यांना रडायचे पैसे मिळतात, आईला काही मिळत नाही तरी ते रडते. मग 7 ते 9 कोणी कोणाशी बोलायचं नाही. वडील येतात, त्यांच्याकडे लक्ष नसायचं. अहो, पूर्वी वडील आले तर आई पटकन त्यांना विचारायची, चहा घेऊ का? कुठं होतात इतके दिवस? आता बिचारे येतात, सोफ्यावर बसतात, कुणाचं लक्ष त्यांच्याकडे नसतं. मग ते सुद्धा टीव्ही पाहिलं असतात. मग जेवायला सुद्धा वाढलं जातं टीव्ही समोर. 8-8:15 सगळे जेवता नेमकी जाहिरात, ब्रेक आणि जाहिरात. कशासाठी? संडासचं भांड कशाला? मग ते भांड्यात ओतलं जातं, खसखसा धुतलं जातं. माणसं जेवताना पाहतात, नुसते पाहत नाही, चर्चा होते. आई बाबांना म्हणते, किती स्वच्छ निघालंय, उद्या घेऊन या, थोडी भाजी वाढवतो तुम्हाला. बाबा तर घाबरूनच जातात, कुठल्या भांड्यातली भाजी याचा भरोसाच राहिला. हे आमचं घर आणि घरात हे संस्कार. अहो, आमचे बालशिवाजी कसे घडले? कोणी घडवले? कोणी घडवले? जिजाऊनं घडवले, आमच्या आईनं घडवले, म्हणून ते घडले. आजचा बालशिवाजी काय पाहतो? सिरियल पाहतो. आणि आईला काय विचारतो? आई, तो प्रभाकर काल त्या मनोरमाच्या घरात होता, आज कुठं असेल? आई सांगते, बावळट लक्ष देता येत नाही का? तो आज शंकरच्या घरात असेल. असं रमले सगळे संस्कार कुटुंबामध्ये. मग सगळी जबाबदारी कुणावर आहे? संस्कार करण्याची शाळेवर आहे. पालक येतात, कोणाला शाळेत घालतात, सांगतात, सर याच्याकडे चांगलं लक्ष द्या, याला बुकलून काढा, हा वाग्यात आहे, याच्यावर लक्ष ठेवा, याला सगळं आलं पाहिजे, फाडफाड इंग्रजी आली पाहिजे, गणित आली पाहिजे. अहो, तुम्ही घरात काय करता? आणि पूर्वी समाज संस्कार करायचा. समाज गावामध्ये अशी कोणाची हिंमत नव्हती वर मान करण्याची, हिंमत नव्हती. पण आता डीजे वाजतो, तास डीजे वाजतो. कुठं वाजतो? आमच्या हायस्कूलच्या समोर 2-2 तास सर डीजे वाजतो. कसं सरांनी मुलांना शिकवायचं? कसं मुलांना शिकायचं?
त्या डीजे वाजवणाराला अक्कल नाही, त्याला पैसे मिळतात आणि नाचणारे का नाचतात मला अजूनही का लग्न याचं नाचतात नाही, यांना काय आनंद होतो काही कळत नाही. बहुतेक वैतागामुळे नाचत असतील, याचं झालं आमचं कधी आहे म्हणून नाचत असतील. कशाला नाचतं? म्हणून तुमच्या गावचं कौतुक केलं पाहिजे. सर सप्त्याला जर सप्ताह काढला ना लाखो रुपये गोळवतात, लाखो. नुसता सप्ताह सांगितलं की 50 लाख 60 लाख आणि शाळेला वर्गणी द्यायचं म्हटलं की 50,000 60,000. जसे मंदिरात देव आहे तसं शाळेमध्ये सुद्धा एक जिवंत देव आहे, हे पालकांनी समजून घेतलं पाहिजे. म्हणून तुमची शाळा सुंदर आहे. अनेकांनी देणगी दिली, 24 लाख देणगी आमच्या एका ज्येष्ठ माणसानं दिली. हे पुण्याचं काम आहे. म्हणून मित्रांनो पुस्तकं ठेवा आणि पुस्तकं वाचा. आता जे हुशार मुलं आहेत त्यांनी एक सांगा, त्यांना काही बक्षीस मिळालं तर त्यांनी एक सांगा, बाबा यात अजून 1000 रुपये टाका. काय आणा? मला पुस्तक आणा, मला पुस्तकं पाहिजे. कोणाकोणाच्या घरात पुस्तक आहे? बोटवर करा बरं. आहे 4-5 सुरुवातीला केले तेच खरे आहे, बाकीचे विनाकारण करू नका. किती वाईट आहे. कोणाकोणाच्या घरात मोबाईल नाही, मोबाईल नाही सगळ्यांकडे. मोबाईल वापरला पाहिजे, पण तुम्हाला एक सांगतो मोबाईलचा तोटा काय. तुम्ही भाजीवाल्याकडे, आपली आई भाजीवाल्याकडे जायची, 2 शेपूच्या जोड्या, 1 मेथीची जोडी, 1 किलो बटाटे, 1 किलो कांदे. तो भाजीवाला पटकन सांगायचा 20 रुपये अधिक 30 रुपये अधिक 40 रुपये 140 रुपये झाले द्या. आता भाजीवाल्याकडे जा, भाजी घ्या, तो लगेच मोबाईल काढून हिशोब करतो. कारण त्याला सुद्धा आता त्याच्या बेरजीची पेशी मेली, ती राहिलीच नाही जीवन. आणि निसर्गाचा एक नियम आहे, ज्या अवयवाचा जास्त उपयोग होत नाही शेपटीसारखा, तो हळूहळू नाहीसा होतो. तुम्ही मोबाईलमुळं जर आपल्या या पेशीचा उपयोग केला नाही तर काही दिवसांनी त्या पेशी ठार होतील आणि तुम्हाला काही समजणार नाही. म्हणून मोबाईल वापरताना सुद्धा आपण अत्यंत काळजी त्याची घेतली पाहिजे, एवढीच तुम्हाला विनंती आहे. बोलण्यासारखं खूप आहे. वाचनाचे फायदे काय आहेत तुम्हाला कल्पना ठेवायला माहित आहे? तुमच्यासारखी शाळेत बसायची वर्गामध्ये, विमानाचा आवाज आला, हेलिकॉप्टरचा आवाज आला, बाहेर धावत जायची. सर तिला सांगायची तू बेशिस्त आहे, तास सुरू असताना तू बाहेर का जातेस? ते सांगते सर हेलिकॉप्टरचा आवाज आला, विमानाचा आवाज आला, मला राहावत नाही, मी त्या विमानाकडे पाहते. कारण काय, मला सुद्धा एक दिवस अवकाशात जायचे. तुमच्यासारखे आपल्यासारख्या चांदोलीतल्या गावातल्यासारखी मुलगी, तिनं खूप अभ्यास केला, इंजिनिअरिंग कॉलेजला गेली, अमेरिकेतल्या नासामध्ये गेली आणि सुदैवानं कोलंबिया नावाच्या यानामध्ये तिची निवड झाली अंतराळवीर म्हणून. बाकीच्या अंतराळवीराबरोबर ती अवकाशामध्ये गेली. अवकाशात ते फिरताना ती बाकीच्यांना दाखवायची, ते जे पांढरं पोटा एवढं दिसतंय तो हिमालय आहे आणि त्याच्या शेजारी कुठंतरी माझा पंजाब आहे, ते माझं गाव आहे. वर गेली तरी ती त्या गावाला विसरली नाही. पण दुर्दैवानं कोलंबिया यान खाली येताना त्याच्या भोवताली ज्या टाईल्स लावलेल्या होत्या, ज्या उष्णता रोधक होत्या, इतकी प्रचंड उष्णता आत येऊ नये म्हणून त्या टाईल्स लावलेल्या होत्या, त्यातल्या 2-3 टाईल्स निसटल्या, सगळ्याच विष्णू लागल्या. त्या कोलंबिया यानाचा स्फोट झाला आणि त्यामध्ये कल्पना चावला कायमची अंतराळामध्ये विलीन झाली. पण तिने गेली तरी एक दाखवून दिलं, या जगामध्ये पहिली महिला अंतराळवीर कोण होऊ शकते, भारतातली एक मुलगी होऊ शकते, हे तिनं दाखवून दिलं. आणि ती आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. हे काहीतरी व्हा. वर्गामध्ये आपल्याला प्रश्न पडले पाहिजे. आपल्याला प्रश्न सरांनी जर शिकवलं, जर विचारलं ना, कोणाकोणाला येतं, सगळ्यांना येतं, त्यातल्या निम्म्यांना येत नसतं. तुम्हाला वर्गात विचारायची लाज वाटत असेल तर पडवीत सरांना गाठून विचारा, सर याचं उत्तर काय. स्टाफरूम मध्ये जाऊन विचारा, सर याचं उत्तर काय. मनात प्रश्न ठेवू नका. तुम्ही मला सांगा, एवढे पक्षी आहेत आपल्या आजूबाजूला, प्रचंड पक्षी उडतायत. जसे माणसं मारतात रोज गावातले, तुम्ही मेलेला पक्षी पाहिला का खाली पडलेला? एकतर पक्षी तारेला चिपटून मरतो, नाहीतर कोणीतरी मारला तर मरतो. पक्षी म्हातारा होऊन कधीही मरत नाही. आणि तो जर म्हातारा होऊन मरत असता तर आपल्याला रोज रस्त्यावर निदान 2-3 पक्षी मेलेले आढळले असते. तुमच्यासारख्याच एका मुलाच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला. पुढे तो शास्त्रज्ञ झाला, त्याला करणे ना, हे पक्षी वय झालं तरी मरत का नाहीत. एका झाडावर प्रचंड पक्षी होते,
त्यानं वही घेतली, खुर्ची घेतली, त्या झाडाखाली तो जाऊन बसला. तेच पक्षी रोज उडतायत, पुन्हा झाडावर येत आहेत. हे मरत कसे नाही, हे म्हातारे होऊन मरत कसे नाही. पुन्हा एखाद्या पक्षाचं वय 20, एखाद्या पक्षाचं वय 30 दिवस, 40 दिवस, हे मेलेले आढळत नाही. त्यानं शोध लावला आणि त्यानं जो शोध लावला त्या शोधावर अजून प्रतिशोध लागलेला नाही, दुसरा शोध लागलेला. त्यानं काय शोध लावला? आपल्याला जसे पंचेंद्रिय असतात तसे पक्ष्यांना 6 इंद्रिय असतात, ज्याला 6 सेन्स म्हणतात. काय होणार आहे समजतं, ते इंद्रिय नसतं पण आपल्याला अंदाज असतो काय होणार आहे. कधी कधी समजतं ना आपल्याला काय होणार. 6 सेन्स त्या पक्षाचा प्रबळ असतो. त्या पक्षाला 6 सेन्स असतो आणि त्या पक्षाला समजतं माझा मृत्यू जवळ आलेला आहे, आपण जमिनीवर कुणाला सापडू नये म्हणून तो अवकाशामध्ये उंच 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 जातो. जसा उंच जातो हवा विरळ होत जाते. एके ठिकाणी हवा प्रचंड विरळ होते, त्या ठिकाणी त्या पक्षाचा जीव घुसमटतो, तो मरतो आणि त्याचं एवढंसं शरीर खाली येताना उष्णतेशी हवेशी त्याचं घर्षण होतं आणि त्याचं शरीर अवकाशातच नाहीसं होतं. म्हणून कुठलाही पक्षी आपल्याला मेलेला आढळत नाही. हे त्या शास्त्रज्ञानं सिद्ध केलं. याच्या पलीकडे अजून दुसरा शोध लागलेला. हे मनात पडलेले प्रश्न आहेत, पडले पाहिजे प्रश्न. वनस्पती सजीव असतात की नाही? कोणी कोणी सांगितलं? जगदीशचंद्र बोस. वनस्पती वाढतात, वनस्पतीला जीव असतो. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आमचे जुने लोक सांगायचे चकवा. चकवा म्हणजे काय? अरे मी रात्री निघालो गावाकडे यायला आणि गावाजवळ आलो, मी तिथंच फिरत राहिलो, मला गाव सापडलंच नाही. का सापडलं नाही? त्याच्या पायाखाली विशिष्ट प्रकारचं गवत आलं, त्या गवताचा वास नाकात शिरला आणि त्याची शुद्ध हरपली. ॲनेस्थेशिया, भूल दिली गेली, त्या सहल गेली तुमच्यासाठी. जंगलामध्ये जंगल पाहिलं, जंगलामधून बाहेर आले. बाहेर आल्यावर सरांनी मोजले, आता सरांना मोजावंच लागतं. नवीन ठिकाणी गेले 1, 2, 3 ते कामच आहे. आणि सरांच्या लक्षात आलं एक मॅडम आणि 2 मुली नाहीत, त्या जंगलातच राहिल्या. घाबरले सगळ्यांनी सांगितलं तू इकडून जा, तू तिकडून जा. सगळ्यांनी शोध घ्यायचं कुठं आहे. सगळ्यांनी शोधलं, तासाभरानं त्या सापडल्या. मॅडम थोडाला टेकून बसलेल्या होत्या, त्यांना काही समजत नव्हतं, डोळे मिटलेले होते. त्या 2 8वी 9वीच्या मुली त्यांच्या कुशीमध्ये पडलेल्या होत्या, त्यांना काही समजत नव्हतं. बाकीच्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर पाणी मारलं. अर्धा 1 तासाने त्यांना शुद्ध आली, त्या उठल्या. मग सरांनी त्यांना विचारलं काय तुम्ही आमच्या मागून येत होत्या, इथं कशा बसल्या, या मुलींना काय सांग. त्या मॅडमनं सांगितलं आम्ही तुमच्या मागून येता येता एका वेळेवर सुंदर फुल आम्हाला दिसलं आणि या मुली म्हटल्या मॅडम आम्हाला ते फुल पाहिजे. आम्ही तिघे त्या वेलीजवळ गेलो, ते फुल तोडलं आणि ते फुल तोडल्याबरोबर त्यातून एक विशिष्ट प्रकारचा गंध, विशिष्ट प्रकारचा वास बाहेर आला. तो वास आमच्या नाकात गेल्याबरोबर आम्हाला काही सुचेना, आम्ही इथं जागेवर फिरत बसलो. म्हणजे वनस्पतींना सुद्धा माणसानं हस्तक्षेप केलेला आवडत नाही. वनस्पतीला सुद्धा जीव असतो. जुने लोक याला चकवा म्हणायचे. तोच चकवा त्या मुलीला आणि मॅडमला बसला. हे कधी समजतात? हे पुस्तकं वाचून समजतं. म्हणून वाचलं पाहिजे. तुम्ही का वाचलं ठीक आहे, मोबाईलवर ही सगळी माहिती आहे गुगलवर, पण ती माहिती पाहून तुम्ही दुसरीकडे जा, कारण लोक खूप आहेत त्याच्यात. आता आमच्या मुलं तर किती वेळ वाचेल भरोसा. म्हणून मुलं सांगतात ना पप्पा मोबाईल द्या का, सरांनी अभ्यास सांगितला. मग एकदा मोबाईल घेतला की हळूच पाहायचं, पप्पा गेले का, गेले. आणि मग दुसरी साईट सुरू करायची. अलिबाबाच्या साईट सारख्या साईट्सवर साईट. पप्पांना सुद्धा आता समजत नाही हा कुठल्या साईटवर फिरतो. आणि मग त्याचे नको ते संस्कार मुला मुलींवर होतात. आजूबाजूला आम्ही जे पाहतोय ते अत्यंत वाईट आहे. आता मोठ्या माणसांचा मोबाईल तर सर सुटणार नाही, कारण आपलं वय गेलं सुटायचं. एकतर या वयात सवय लागत नाही, लागलं तो सुटत नाही. आता आम्हाला लागले सुटायचा विषय नाही, निदान तुमची तरी सोडली पाहिजे. म्हणून फक्त AI पुरतं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स पुरता मोबाईल वापरणं ठीक आहे, तो किती वापरावा याला सुद्धा प्रमाण आहे. म्हणून आम्ही सगळे कर्मवीरांचे लेकरं आहोत, त्यांच्याकडे पाहणे एक ठरवा. या अवकाशामध्ये मला भरारी घ्यायची. आमचे मुख्याध्यापक, आमचे सर, आम्हाला मदत करणारे या गावातील सगळे व्यवस्थापन समिती असेल, बाकीचे असेल, ते आमच्यासाठी एवढं करतायत, तर आपण पात्र ठरून खूप मोठी झेप अवकाशात घेतली पाहिजे. कर्मवीरांचं, आपल्या मम्मीचं, आपल्या पप्पांचं, आपल्या शाळेचं आणि आपल्या सरांचं नाव त्या ठिकाणी काढलं पाहिजे आणि ते नाव उज्ज्वल आपण कराल याची मला खात्री आहे. त्यासाठी आपल्या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो.